जरांगे पाटील मागच्या 4 दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत. काल पाटील उभे राहिला असता चक्कर येऊन पडले. सरकार मराठा आरक्षणाबाबत थोडं पण सिरियस नाहीये. मराठा आरक्षणामुळे आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. अनेक जणांनी आपलं बलिदान दिलेलं आहे. मराठा आरक्षण सरकारने जर ठरवलं तर काहीही होऊ शकतं बरं का. काहीही होऊ शकतं. फक्त सरकार ठरवत नाही, एवढंच आहे. आज मराठा आरक्षणाचा पूर्ण महाराष्ट्रभर विषय पेटलेला आहे. मराठा आरक्षणावरून खूप काही चर्चांना उधाण आलेलं आहे. त्याच्यामुळं हे आरक्षण सरकारने द्यायला पाहिजेत. कारण आज आरक्षणामुळं काय झालंय की जे म्हशीकडे पाहिजे होतं ते नोकरीवर आलं आणि जे नोकरीकडे पाहिजे होतं ते म्हशीकडे गेलं. म्हणून आज आरक्षणाची खूप गरज आहे. अपेक्षा करतो की सरकारने लवकरात लवकर मराठा आरक्षणावर निर्णय घ्यावा आणि मराठा आरक्षण द्यावं. धन्यवाद. आरक्षणामुळं आमच्या मुलांना 700 मार्क पडले तरी सुद्धा MBBS कॉलेज नंबर लागत नाही. आमचं पोलीस भरतीमध्ये पोरग सगळ्या क्वालिफाय झालं तरी सुद्धा त्याचं मेरिटमध्ये नाव येत नाही. आरक्षणामुळं खूप हाल होत आहेत विद्यार्थ्यांचे. या बाबतीत सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा. आम्ही असं म्हणत नाहीये की दुसऱ्याचं आरक्षण काढा आणि आम्हाला द्या. आमच्या हक्काचं जे आहे तेच आम्हाला द्या. मराठ्याच्या मुलाचं भरपूर झालं शिक्षण पण त्यांना राहिलं नाही ना आरक्षण. अरे ज्या समाजानं संपूर्ण महाराष्ट्राचं केलं रक्षण आज त्यांच्याच मुलांचं होतंय भक्षण. अरे द्या ना त्या समाजाला आरक्षण. 40 वर्षाचा प्रश्न अजून बी निकाली लागा नाही. याला कारणीभूत सगळीचेच, सध्याचे बिन आधीचे. नुसतं म्हणाले आरक्षण द्यायचं. अरे द्यायचंच नाही तुम्हाला नुसतं लोक नाती लावायचे. नाही तर सगळे सत्तेत होतेच ना. का दिलं नाही तुम्ही आरक्षण? पहिले होते ना आताचे आहेत. आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. आरक्षण आम्ही मिळवणारच आणि जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. एक मराठा लाख मराठा. पाटील खडे तो सरकार से बडे.